शब्दांचा वापर करायचा आज आपण ते शिकणार आहोत। सगळ्यात पहिले प्रश्न कसा विचारायचा आणि त्या प्रश्नासाठी कुठला शब्द वापरायचा WH तो आपण आता इथे अभ्यासणार आहे। समजलं सगळ्यांना? सगळ्यात पहिलं आज आपण काय करणार आहे इथे हाऊ टू आस्क क्वेश्चन इन इंग्लिश। इंग्लिश मध्ये प्रश्न कसा विचारायचा ते आपण आज शिकणार आहोत। पहिले काय होतं आपल्याला कसा प्रश्न विचारू समोरच्याला तर बरोबर विचारायचं असतं पण कसं विचारू ह्याची आपल्याला भीती वाटते बरोबर आहे कारण आपल्याला असं वाटतं आपण चुकील इंग्लिश म्हणून आहे ना। तर मग त्यासाठी आज आपण काय शिकणार आहे प्रश्न समोरच्याला कसे विचारायचे आणि ते प्रश्न विचारताना कोणत्या शब्दाचा परफेक्ट तिथंच वापर करायचा हे आपल्याला शिकायचं आहे। समजते सर्वांना? एव्हरीबडी अंडरस्टूड? ओके नाउ द फर्स्ट वर्ड इज WH word is what। what म्हणजे काय असतं? काय। what म्हणजे काय। what म्हणजे काय। what चा वापर आपण कधी करतो ते आपण आता सगळेजण सोबत वाचणार आहे माझ्यासोबत ओके। you all are supposed to read the definition and I'll explain you Marathi। 1 2 3 start। ha what is used for asking information about something। stop। कुठली तरी वस्तूची माहिती जाणून घेण्याकरिता आपण what चा वापर करतो। what is this हे काय आहे? हे काय आहे? what is this कशाचा वापर केला आपण what शब्दाचा वापर केला। समजलं सगळ्यांना? ह्या वस्तूबद्दल माहिती जाणून करण्याकरता आपण what ह्या शब्दाचा वापर करतो। सर्वांना समजलं what कुठे वापरायचंय? The second one is when। when म्हणजे काय? कधी। when हा शब्दाचा अर्थ काय आहे? कधी। आता कधीची डेफिनेशन वाचा। हा when is used for asking time। टाइम किती झाला आहे हे विचारण्याकरता आपण when चा वापर करतो बरोबर आहे ना। when is your school तुझी शाळा किती वाजता असते विचारतात ना। हा when is your class बरोबर आहे की नाही? एवढे सगळे विचारतात की नाही प्रश्न आपल्याला। त्यावेळेस कुठल्या शब्दाचा वापर केला जातो आपल्या इथे when। कधी जेव्हा टाइम विचारायचा असेल त्यावेळेस आपण कुठल्या शब्दाचा वापर करतो when। व्हेरी गुड। आता थर्ड इज where। where म्हणजे कुठे। where म्हणजे कुठे। आता आपल्याला जागा जाणून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं where चा शब्द where हा शब्द वापरायचा आहे तिथे कळलं। ऑल ऑफ यू रीड द डेफिनेशन कम ऑन स्टार्ट। where is used for asking about place or location। where is your school तुझी शाळा कुठे आहे कशाचा वापर केला मी where। कुठे म्हणजे where। where do you live तू कुठे राहतोस ह्याच्यासाठी आपण कोणाचा वापर केला where चा वापर केला। कळलं तुम्हाला where कुठे वापरायचा ना। then who fifth one is fourth one is who म्हणजे कोण। who म्हणजे कोण। आता त्याचं डेफिनेशन वाचा सगळेजण। हा who is used for asking about a person who did the action। who did this हे कोणी केलं ही पानं कोणी फाडली आपण विचारतो ना कोणी म्हटलं की who। कळलं तुम्हाला सगळ्यांना? कोणी हे केलेली आहे त्यावेळी आपण काय करतो who चा वापर करतो। who are you तू कोण आहेस यासाठी पण आपण who चा वापर करतो। समजते सगळ्यांना? ठीक आहे। आता फिफ्थ वन इज which। फिफ्थ वन इज which म्हणजे कोणता। which म्हणजे कोणता। आता आपल्याला तिथे काय करायचंय चॉईस किंवा ऑप्शन बद्दल माहिती घालून घेण्यासाठी आपण काय करतो कोणाचा वापर करतो which चा वापर करतो। हा which is your favorite subject मी काय केलं तुझी चॉईस तुझं ऑप्शन स्वतःची आवड काय आहे कुठला आवडीचा विषय तुझा ते जाणून घेण्यासाठी मी काय केलं तिथं which चा वापर केला। समजलं? ऑल ऑफ यू रीड द डेफिनेशन 1 2 3 स्टार्ट। which is used for asking about an option or choice। ऑप्शन और चॉईस जाणून घेण्याकरता आपण which चा वापर करतो। नाउ द
ओनरशिप कोणाची आहे हे जाणून घेण्याकरता आपण तिथे whose चा वापर करतो. कोणाचा वापर करतो आपण? whose चा वापर करतो. समजलं सर्वांना? ना the seventh one why. why म्हणजे का. तर त्याचं डेफिनेशन रीड करा चला. why is used for asking about the reason. कारण जाणून घेण्यासाठी आपण why चा वापर करतो. why are you late? तू उशिरा का आलास? बरोबर आहे? why का. why म्हणजे का. ठीक आहे समजलं. आता लास्ट वन रीड. how. how म्हणजे कसा. कसा आहेस? how are you. how म्हणजे कसा. त्या ठिकाणी आपण डेफिनेशन रीड करा चला मी एक्सप्लेन करते. हा how is used for asking about the procedure or method. procedure कशा पद्धतीने कुठलीही गोष्ट केली गेली आहे ते जाणून घेण्यासाठी आपण how चा वापर करतो. how are you. how you did this. how to cook chicken. चिकन कसं बनवायचं. तर त्या ठिकाणी कशाचा वापर करतो आपण how. समजलं सर्वांना. हे सगळे 8 क्वेश्चन वर्ड्स तुम्हाला सर्वांना समजले. आपण प्रश्न विचारताना ह्या क्वेश्चन वर्ड्सचा कंपल्सरी वापर करायचा. आता तो कसा करायचा आणि कुठे करायचा ह्याचं आपल्याला डेफिनेशन वरनं सगळं समजलेलं आहे. सर्वांना समजलं.